नमस्कार मंडळी, आज आपण भरपूर पौष्टिक गावरान चवीची माझ्या 102 वर्षांच्या आजी सासूबाईंच्या पद्धतीने तांदळाची भाजी कशी तयार करायची ते व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, सर्वात पहिलं तांदळाची भाजी नीट करताना कोवळी पाणी आणि कोवळे देठ सुद्धा घेतलेले आहेत। कोवळे देठ पण घ्यायचे कारण त्याच्यामध्ये भरपूर असं जीवनसत्व असतं। ही भाजी बघा 2 ते 3 पाण्याने आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा, आता पावसाळा आहे त्यामुळे भाजीला भरपूर अशी माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे ही भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेतलेली भाजी बघा एका चाळणीमध्ये ठेवलेली आहे, त्यामुळे बघा संपूर्ण पाणी कसं नितळून जाईल। आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा ह्या भाजीची खरी चव म्हटलं की लसूण। बघा, ह्या भाजीसाठी भरपूर असा चेचून लसूण टाकायचा आहे बरं का, अबडधोबड चेचून लसूण टाकायचा। लसूण आणि ते मिरची सुद्धा टाकलेली आहेत। बघा, छान अशी तेलामध्ये आपण परतून घेऊया। लसणाचा आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत इथे आपण परतून झाल्यानंतर त्यामध्ये बघा इथे आपण स्वच्छ धुवून पाणी नितळून झाल्यावरती इथे आपण तांदळाची भाजी तेलामध्ये टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून द्यायची आहे। जर भाजीमध्ये बघा पाणी राहिलं तर भाजी बघा खाताना कशी पांचट लागू शकते बरं का, त्यामुळे बघा भाजीतलं संपूर्ण पाणी आपल्याला नितळून घेऊन मग आपण तेलामध्ये ही भाजी टाकायची आहे। बघा, तेलामध्ये भाजी टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून देऊया। ही भाजी बघा चवीला उत्तम लागते बरं का। आता पावसाळा आहे, पावसाळ्याच्या दिवसात बघा ह्या रानभाज्या शेतामध्ये अशाच येतात। ह्यांना म्हणजे बी वगैरे लावायची गरज नाही बरं का, आणि ह्या रानभाज्या चवीला उत्तम लागतात। आता गौरी गणपती पण येत आहेत, त्यामध्ये बघा गौरीच्या नैवेद्यासाठी बघा 21 प्रकारच्या भाज्यांमध्ये ही तांदळाच्या भाजीचा पण नैवेद्य आमच्या इकडे दाखवतात बरं का। ही भाजी बघा मस्त अशी 4 ते 5 मिनिटात ही भाजी तयार होते। भाजी शिजताना बघा भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। भाजीवरती बघा आपण झाकण वगैरे ठेवलेलं नाही बरं का। मस्त बघा ही 4 ते 5 मिनिटात आपली तांदळाची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता, चवीला उत्तमच लागते। तयार झालेली आहे मस्त तांदळाची भाजी। औषधी गुणधर्म आहे, भरपूर पौष्टिक आहे। बघा, ही माझी आजी सासूबाई आम्हाला सांगायची, ही भाजी खाल्लं की आपल्या शरीरातलं रक्त कसं शुद्ध होतं। आणि 102 वर्षांच्या आजी सासूबाईंचं बघा हे सिक्रेट रहस्य म्हणजे ह्या रोज आहे ना शेतामधून आणून ह्या तांदळाची भाजी त्या खायच्या। आमच्या इकडे बघा कशी डाळिंबाची शेती असल्यामुळे ह्याच्यामध्ये एक नाही तांदळाची भाजी असायची आणि ही नाही तांदळाची भाजी खायच्या। मस्त बघा आजी सासूबाईंच्या पद्धतीने आज आपण तांदळाची भाजी तयार करून घेतलेली आहे। मस्त गरमागरम भाकरी एन्जॉय करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तांदळाची भाजी आजी सासूबाईंच्या पद्धतीने कशी तयार झालेली आहे कमेंट्समध्ये सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका। चॅनलला पटकन सबस्क्राईब सुद्धा करून घ्या।